दर 7 पैकी एक पुरुष 30 नंतर डायबेटिक होतोय। 31 ते 45 या वयोगटामध्ये डायबिटीज आणि बीपीचे केसेस सर्वाधिक दिसून आले। 18 वर्षाच्या आतील मुलांमध्ये सुद्धा डायबिटीज आढळतोय। बरं, हे सगळं मी नाही, ई-किन केअरचा एक रिपोर्ट सांगतोय। 32 वर्षाचं वय, पगार भारी, गाडीही भारी, पण शरीराचं फास्टिंग शुगर 145। आजकाल लोक सीव्ही मध्ये स्टार वाढवतायत, पण शरीरात स्ट्रेस लेवलचे टक्के पण वाढतायत की? तिकडे कोण बघणार? काळजी नसावी, प्रियंका आहे ना। हा विषय काय आहे, याची कारणं काय आहेत, परिणाम काय आहे आणि आपण नेमके काय उपाययोजना करायच्या आहेत, काय काळजी घ्यायची आहे, सगळंच समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा बरं का। कॉर्पोरेट जगातलं यश आता आरोग्य गमावून मिळतंय आणि कधी जे वय पीक परफॉर्मन्स असायचं ते आता बर्नआउटचं मैदान बनलंय। का होतंय असं? याचं कारण फक्त जास्त काम करणं नाहीये, तर सतत शरीराकडे दुर्लक्ष करणारी वाढत चाललेली संस्कृती। 10 ते 12 तास डेस्कवर बसून काम करत राहणं, स्क्रीनवर डोळे न हटवता सतत काम करत राहणं, जेवणाची तर काही वेळच नाहीये, जेव्हा जसा वेळ मिळेल तसं काहीतरी खाणं आणि पोटाची भूक तात्पुरती भागवणं। झोप तर आता एक लक्झरी बनत चालली आहे आणि मानसिक थकवा त्याचं काय? त्याला तर तक्रार करणं असं म्हणतात। पण एक गोष्ट कोणी बोलतच नाहीये, या कॉर्पोरेट पुरुषांमध्ये लाईफ स्टेज स्ट्रेस लक्षातच घेतला जात नाहीये। म्हणजे काय? तर आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर वाढत जाणारा तणाव। लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात, अर्थात पुरुष आणि महिला दोघांच्याही। तारेवरची कसरत करत दोघेही करिअरमध्ये कसं पुढे जाता येईल याचा पाठपुरावा सतत करत असतात। पण मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य याचं नाव घेतलं की अरे स्ट्रॉंग राहा, हे सगळं आयुष्याचा एक भाग आहे, सगळ्यांनाच होतं आणि तू काय बाई आहेस का रडायला, तू काही एकटा नाही आहेस, असं सगळ्यांनाच होतं, असं सगळं ऐकायला मिळतं। आणि म्हणूनच बराचसा जो ताणतणाव आहे तो आतच गिळून टाकला जातोय। 32व्या वर्षी जर तुम्ही झोपेच्या आधी ब्लड प्रेशर चेक करत असाल आणि सकाळी मेल बॉक्स उघडत असाल तर तुमचं शरीर नक्कीच तुमच्यावर चिडलंय। बरं, आता करायचं काय? व्यक्तिगत पातळीवर स्वतःसाठीही काही गोष्टी तडजोड न करता करायलाच हव्यात। त्या काय? नो स्क्रीन झोन, म्हणजे रात्री झोपण्याआधी 30 मिनिटं मेल बंद, नोटिफिकेशन्स बंद आणि मेंदूला सरळ सिग्नल द्या की काम संपलंय। दुसरं म्हणजे दररोज किमान 30 मिनिटं चालणं। चालत चालत तुम्ही फोनवरही बोलू शकता। बॉसला कॉल करताना ऑफिसच्या कॅम्पसमध्ये फिरा। डेस्कवर बसून बॉडी शुगर बर्न करत नाही बरं का। त्याचबरोबर आहारात सकस गोष्टी घालणं, ऑफिस कॅन्टीनमध्ये फक्त बिस्किटं आणि नमकीन खाणं थांबवा। तुम्हाला वेळ नसेल पण डायबिटीजला नक्कीच वेळ आहे। मेंटल हेल्थकडे कमजोरी म्हणून पाहू नका। ऑफिसमध्ये एक मेंटॉर असो किंवा बाहेरचा कोणी समुपदेशक असो, बोला, व्यक्त व्हा। संघर्ष करणं चांगलं, पण त्या संघर्षाची इतकी किंमत नको की पुढच्या हॉलिडे प्लॅनमध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल असाल। आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका।